तिसरं महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढलं जाईल हे मला माहित नाही, पण चौथं महायुद्ध मात्र काठ्या आणि दगडांनी लढलं जाईल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ एल्बर्ट आइन्स्टाईन यांचं हे विधान आहे. त्यांच्या मते तिसरं महायुद्ध अण्वस्त्रांसारख्या भयानक शस्त्रांनी झालं तर जगाची इतकी मोठी हानी होईल की मग पुढचं युद्ध आधुनिक शस्त्रांनी नाही तर अगदी साध्या काठ्या आणि दगडांनी लढावं लागणार आहे. आता मी तिसरं युद्ध म्हणण्याचं कारण म्हणजे सध्या इराण इस्रायलच्या युद्धामुळे उपस्थित होणारे प्रश्न. या दोघांच्या वादामुळे युद्धामुळे जगात खरंच तिसरं महायुद्ध होणार आहे का, किती शक्यता आहेत, अशी चर्चा सुरू झाली. म्हणूनच आपण देखील या सगळ्यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. युद्धाची विध्वंसकता ही फक्त दोन देशांपुरती राष्ट्रांपुरती मर्यादित राहत नाही. त्याचे परिणाम जगातील प्रत्येक देशाला काही ना काही स्वरूपात भोगावे लागतात. कधी आर्थिक फटका बसतो, कधी व्यापार आणि व्यापारी करारांवर परिणाम होतो, तर कधी तेल, पाणी, वीज यांसारख्या नैसर्गिक संसाधनाच्या पुरवठ्यावरही ताण येतो. पहिलं आणि दुसरं महायुद्ध संपून अनेक वर्ष झाली असली तरी त्याचे परिणाम आजही जगाच्या वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. अशा परिस्थितीत सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढताना दिसतोय. मध्य पूर्वेतील वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ले होत आहेत आणि इस्रायलही प्रत्युत्तर देतोय. नुकताच लेबनॉनची राजधानी बेरूत येथे इस्रायलनं हल्ला केल्याची घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर जर अशाच प्रकारे संघर्ष वाढत राहिला तर युद्ध भडकू शकतं, पण तिसरं महायुद्ध होईल हे स्पष्टपणे सांगता येत नाही. खरं तर अनेक वर्ष इराण आणि इस्रायल यांच्यात थेट युद्ध झालं नाही, पण प्रॉक्सी वॉर सुरू होते. मात्र 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्याने फक्त तेहरान किंवा मध्य पूर्वच नाही तर संपूर्ण जग हादरलं. या अचूक हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खेमनाई यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी लष्करी कमांडर ठार झाले. त्यानंतर इराण उसळली असून अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू झाली. तेहरानकडून इस्रायलवर तसेच कतार, बहरेन, UAE, सौदी अरेबिया आणि कुवेत मधील अमेरिकन तळांवर हल्ले सुरू असल्याचं चित्र आहे. खामेनाई यांच्या मृत्यूनंतर इराणकडून होत असलेली आक्रमक आणि दिशाहीन जे हल्ले आहेत, जी मालिका आहे ती अधिकच धोकादायक बनते. तर इस्रायल तेहरान आणि बेरूत येथे एकाच वेळी हल्ले करते आणि या हल्ल्यामध्ये इराणची लष्करी ठिकाणं आणि इराणच्या पाठीमागे चालणाऱ्या हिजबुल्ला या संघटनेला लक्ष्य केलं जाते. दरम्यान इराण ही मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या मित्र देशांवर हल्ले सुरू ठेवते आणि ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इस्रायलकडून प्रतिहल्ले वाढत गेले तर पुढील काळात मोठे युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विश्लेषकांच्या मते ही शक्यता सध्या साधारण 50-50% मानली जाते. या मागची कारण समजून घेण्यासाठी पहिल्यांदा दोन महायुद्ध पाहणं महत्वाचं आहे. पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत 4 वर्ष चाललं. एका बाजूला ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया होती, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया होतं. या युद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया यांचा विजय झाला आणि जर्मनीचा पराभव झाला. ऑटोमन एम्पायर उद्ध्वस्त झालं. मात्र या युद्धामुळे अनेक जुनी साम्राज्य कोसळली, युरोपची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि जर्मनीवर लादलेल्या कठोर अटीमुळे जर्मनीच्या जनतेवर तीव्र नाराजी निर्माण झाली. हीच नाराजी पुढे दुसऱ्या महायुद्धाचं कारण ठरली. दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 दरम्यान झालं. जर्मनीचा हुकुमशाह हिटलर याच्या नेतृत्वाखाली हे युद्ध भडकलं. पहिल्या युद्धानंतर जर्मनीवर अन्याय झाला ही भावना जर्मनीत प्रबळ होती. या युद्धात एका बाजूला ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत संघ, फ्रान्स आणि चीन होते, तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, इटली आणि जपान होते. युद्धाच्या शेवटी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि या विध्वंसाचे परिणाम पुढील अनेक दशकापर्यंत लोकांनी भोगले. प्रचंड जीवित आणि आयुष्यभराच्या जखमा, विकृत आजारांनी त्रस्त पिढ्या. या युद्धात अंदाजे 7 ते 8 लोक मृत्युमुखी पडले. या भीषण अनुभवातून जगाने धडा घेतला आणि पुढे अशी युद्ध टाळण्यासाठी 1945 मध्ये युनायटेड नेशन अर्थात संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली आणि याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जगात शांतता आणि सुरक्षितता राखणे आणि देशादेशामधील वाद चर्चा करून सोडवणे. म्हणूनच सध्या इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाकडे जगाचं लक्ष लागले आणि या तणावावर थेट महायुद्ध किंवा वॉर 3 हे घोषित करण्यापेक्षा या तणावावर संयुक्त राष्ट्रसंघ प्रभावी हस्तक्षेप करून परिस्थितीत नियंत्रणात आणतो का आणि मोठं युद्ध टाळण्यासाठी ठोस प्रयत्न होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता बघा, अगदी नुकताच झालेल्या कोरोना काळातून अनेक देश अजून सावरतात. आर्थिक दृष्ट्या अनेक राष्ट्र पूर्णपणे उभे राहिलेली नाहीयेत. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन ही दोन्ही देश परस्परातील युद्धामुळे स्वतःचीच घडी सावरण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यामुळे या दोन देशाच्या मोठ्या प्रमाणात नव्या युद्धात सक्रिय होण्याच्या सहभागाची शक्यता तुलनेनं कमी आहे. अशात ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांनी इस्रायल सोबत असल्याचे संकेत दिलेत. मात्र भारत तटस्थ भूमिकेत आहे. सध्या प्रत्येक देशासमोर स्वतःची आर्थिक व्यवस्था सांभाळण्याचं मोठं आव्हान उभं आहे. अशा परिस्थितीत कोणतंही राष्ट्र थेट युद्धात उडी घेईल किंवा युद्धासाठी सकारात्मक भूमिका घेईल अशी स्पष्ट चिन्ह दिसत नाहीयेत. मात्र तसेच यावर आता UN काय तोडगा काढतोय, यामधला वाद मिटतोय का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. मात्र खरंच महायुद्ध होणार की नाही याचं उत्तर सध्या देता येत नाही. मात्र येणारी वेळ आणि संघर्षाची वाढती दाहकता पुढे काय घडेल याचं खरं चित्र स्पष्ट करणार आहे, हे नक्की.